कैलास पर्वतावर आज किती शांतता आहे. महादेव तपासाठी गेले आहेत आणि मी इथे एकटी आहे. या पवित्र हळदीपासून मी एक पुत्र निर्माण करते. तो माझा रक्षक असेल. बाळा, मी स्नान करायला जाते आहे. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत कोणालाही या गुहेत येऊ देऊ नकोस. दीर्घ तपस्या पूर्ण झाली. आता मी माझ्या कैलासावर परत आलो आहे. थांबा, तुम्ही आज जाऊ शकत नाही. मला का थांबवतोस बाळा? ज्या आईने सांगितलंय की कोणालाही आज जाऊ द्यायचे नाही. मी या गुहेचा स्वामी आहे. मला थांबू नकोस. आईचा आदेश माझ्यासाठी सर्वात मोठा आहे. लहान बाळा, तू मला ओळखत नाहीस. मी महादेव आहे. कोणही असो, आईचा आदेश मी मोडणार नाही. महादेव, तुम्ही माझ्या पुत्राला काय इजा केली? तो माझा निर्माण केलेला बाळ होता. माझ्या गणांनो, उत्तर दिशेला जाऊन ज्याचे मस्तक पहिले दिसेल ते घेऊन या. महादेव, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही मस्तक घेऊन आले आहोत. आजपासून हा मुलगा गणेश म्हणून ओळखला जाईल. सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असेल. माझा पुत्र गणेश. ही पौराणिक कथा पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशाच आणखी पौराणिक कथा पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्री गणेशा. पुढील कथेत पुन्हा भेटूया.